पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल श्रावण डोंगरे. अतिशय सुंदर असा गोलंदाज हा, अतिशय सुंदर अशी शैली असलेला गोलंदाज, व्हेरिएशनबद्ध असलेला गोलंदाज. बघूया आता मात्र पुन्हा एकदा सिद्ध करावे लागेल आपल्या स्वतःच्या गावाला आणि स्वतःच्या संघाला. स्ट्राईकला फलंदाज असेल तो अर्जुन बांगर. मोठा बॅटल पाहायला मिळणार. एका साईडला अर्जुन तर दुसऱ्या साईडला श्रावण. नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल बाली. षटकातील पहिला चेंडू श्रावण याचा सामना करेल तो अर्जुन बांगर. अतिशय सुंदर असा चेंडू होता. त्यावर सुंदर अशी प्लेसमेंट म्हणता येईल. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव. एका धावेने धावसंख्येला गती व आकार मिळतो व अकाउंट ओपन होते. दोरशीती संघाचा धावसंख्या होते ती 1. अतिशय सुंदर असा चेंडू होता श्रावण याचा. षटकातील दुसरा चेंडू फेस करेल फलंदाज बाली. अतिशय सुंदर असा चेंडू होता. कोलवर टप्प्याचा चेंडू. त्यावर सुंदर असा प्रयत्न होता श्रावण याचा. या प्रयत्नांसाठी अतिशय सुंदर माझ्याकडनं शाबासकी म्हणता येईल श्रावण याला. एका धावेने धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या होती ती 2. अतिशय सुंदर असा प्रयत्न होता श्रावण याचा. षटकातील दुसरा चेंडू फेस करेल तो फलंदाज अर्जुन बांगर. अतिशय सुंदर असा फटका म्हणता येईल. सरळच्या दिशेने मारलेला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक हजर. कोणती चुकी करणार नाही नाटे. वैभव नाटे अतिशय कमी वयात आपल्या संघामध्ये स्थान निर्माण करताना वैभव नाटे अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण. धावसंख्या होती ती तब्बल 3. यष्टीरक्षक चुकी करताना तिथे समीर डोंगरे. एक मोठा मासा गाळावा लागला असता बाली येत्या रूपात. एक हान हिटर फलंदाज बाली. एक खतरनाक असा फलंदाज आहे बाली. कोणत्याही क्षणाला आक्रमक रूप धारण करू शकतो बाली. एक सोपा वेल सोडलेला आहे तिथे समीर याने. एका धावेने धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या होती तब्बल 4. आतापर्यंत चेंडू झालेले 4. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ उर्वरित. कोणतेही मोठे फटके मारून देत नाही गोलंदाज श्रावण. आपल्याला नाव अतिशय सुंदर असा फटका. चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा षटकार म्हणता येईल लॉंग ऑनच्या दिशेने. या 6 धावेने धावसंख्येला गती व आकार प्राप्त होते. धावसंख्या होती ती तब्बल 10. दुहेरी अंकामध्ये धावून विसरते. जर या आधीच्या चेंडूवर झेल घेतला असता समीरने तर हा षटकार कदाचित गेला नसता. तर जरदरची गोष्ट आहे. कॅच सोडला आणि त्यानंतर षटकार मारला श्रावणाच्या गोलंदाजीवर. आता मात्र सुंदर अशी प्लेसमेंट म्हणता येईल तिथे. क्षेत्ररक्षक जर एकच धाव. एका धावेने धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या होती ती एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 11. अतिशय सुंदर असं षटक हाताळलं पण एका चेंडूवर पूर्णपणे समाचार घेतला फलंदाज अर्जुन याने. अतिशय सुंदर असा फटका मारला होता लॉंग ऑनच्या दिशेने तब्बल 6 धावांसाठी. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल वैभव हिलम. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. या आधीच्या स्पर्धेमध्ये धनवी चषकमध्ये
अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती. आता मात्र त्याच गोलंदाजीची पुन्हा एकदा किमाया करावी लागेल या गोलंदाजाला, वैभव याला. बघूया सज्ज असेल गोलंदाजी, मार्कवर गोलंदाज वैभव इल्लम. षटकातील पहिला चेंडू फेस करेल तो अर्जुन मांगर. कैसा दुखापतग्रस्त असताना बाली, पण आपल्या संघासाठी ना आपल्या गावासाठी खेळ करताना याला म्हणतात खेळाडू वृत्ती. खूप मोठं नाव आहे या खेळाडूचं. बघूया पुन्हा एकदा नावाला सिद्ध करताना आपल्या स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या संघासाठी. षटकातील पहिला चेंडू हाताळेल तो वैभव इलम अर्जुन मांगर साठी. अतिशय सुंदर असा फटका मानता येईल. समालोचन कक्षाला सलामी देताना फलंदाज अर्जुन मांगर 6 धावांसाठी. या 6 धावांनी तब्बल धावसंख्या होती ती मोर्शी संघाची 17. आता मात्र बघूया कोणाला खतरा. अतिशय सुंदर आल्या स्वागत करताना गोलंदाज वैभव याचं अतिशय सुंदर असा फटका होता तो अर्जुन यांचा. मी म्हटलं होतं अतिशय सुंदर असा होणारा सामना. कैसे गोलंदाजाच्या धावण्यामध्ये अडथळा येताना आता मात्र खूपच बाहेर टाकलेला चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. अमोल थोरात अतिशय सुंदर अशी पंचगिरी आतापर्यंत वेतोसमी चषकामध्ये. दोन्ही पंच तटस्थ असे पंच सागर रगडे आणि अमोल थोरात एका धावेने धावसंख्या होती ती तब्बल 18. षटकातील दुसरा चेंडू अतिशय सुंदर असा फटका मानता येईल. कार्पेटच्या साहाय्याने मारलेला चेंडू बॅकवर पॉइंटच्या दिशेने 4 धाव्यांसाठी. अतिशय सुंदर असा नजाकत भरा फटका मानता येईल. क्रिकेटचा क्लास दाखवताना आपल्या फलंदाजीच्या जोरावर अर्जुन मांगर. अतिशय सुंदर असा फटका होता बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 4 धाव्यांसाठी. या 4 धाव्याने धावसंख्येला गती व आकार प्राप्त होतो. धावसंख्या होती तब्बल 22. काही क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना सुंदर अशी फटकेबाजी चालू आहे. फलंदाज अर्जुन याची अष्टपैलू असा खेळाडू, आतापर्यंत खूपच बक्षिसांचा मानकरी ठरलेला खेळाडू आहे अर्जुन मांगर. षटकातील तिसरा चेंडू वैभव याचा अर्जुन मांगर याला. अतिशय सुंदर असा फटका. तिथे श्रावण डोंगरे हजर असेल, कोणती चुकी करणार नाही. अतिशय सुंदर अशी थ्रो म्हणता येईल. या एका धावेने धावसंख्या होती ती तब्बल 23. षटकातील अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. आतापर्यंत धावा खर्च केल्या तर वैभव यांनी तब्बल 12. 3 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केलेल्या आहेत. षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ उर्वरित. बघूया फलंदाजीसाठी फलंदाजी सज्ज असेल तो. अतिशय सुंदर असा फटका लॉंगांच्या दिशेने कार्पेटच्या साहाय्याने मारलेला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षकात जर असेल गोट्या. सुंदर असे क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या होती ती तब्बल 24. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ उर्वरित. खूपच बाहेर टाकलेला चेंडू, पंचांचा स्वैर माराचा इशारा. वाईट चेंडू. धावसंख्या होती ती तब्बल 25. कैसा भरकटलेला चेंडू मानता येईल वैभव याचा. कैसा विचार करायला भाग पडतोय फलंदाज अर्जुन गोलंदाजांना. अतिशय सुंदर असा फटका. आल्या चेंडूला फेकून देतोय सीमारेषा पार. षटकारांसाठी लॉंगांच्या दिशेने या 6 धाव्याने तब्बल धावसंख्या होती ती मोर्शी संघाची
31. अतिशय सुंदर असा फटका होता फलंदाज अर्जुन याचा. मी म्हटलं होतं अर्जुना अतिशय सुंदर असा फलंदाज, याच्यामध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. चेंडूचा ताबा घ्यावा मी संघाचे सर्व सभासद, आपण चेंडूचा ताबा घ्यावा. आतापर्यंत खूपच सपोर्ट केलेला आहे आपण. अतिशय सुंदर असे सभासद वेतास्वामी संघाचे. वेतास्वामी चषकामध्ये अतिशय सुंदर आयोजन आणि अतिशय सुंदर असा सहभाग मानता येईल. दरवेळी मदतीचा हात पुढे असताना सभासदांचा धन्यवाद. पूर्ण सभासदांचा. षटकातील पुढील चेंडू अतिशय सुंदर असा फटका कार्पेटच्या साह्याने मारलेला, तिथे आकाश हजर असेल. एकच धाव. धावसंख्या होती ती तब्बल 32. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे तब्बल 32. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 32. एकही गडी बाद झालेला नाही आतापर्यंत. सामन्याने पहिल्या षटकामध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती. तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या, एकही गडी बाद घेतला नव्हता. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल अर्जुन आणि बालियाने 22 धावा कुठून काढलेल्या आहेत. माफ करा 21 धावा कुठून काढलेल्या आहेत. गोलंदाज वैभव याच्या गोलंदाजीवर अतिशय सुंदर अशी फटकेबाजी केली. 2 उत्तुंग असे षटकार आणि 1 चौकार अर्जुनाच्या बॅटीतून निघाला होता. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल ऋषांक उर्फ गोट्या नावाने सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू. षटकातील पहिला चेंडू गोट्याचा अर्जुन याला. अतिशय सुंदर असा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. अर्जुन सुद्धा या चेंडूकडे बघत राहिला. खरंच अप्रतिम असा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर निघताना चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. निर्धाव असा चेंडू मानता येईल. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती बोरशिटी संघाची तब्बल 32. षटकातील दुसरा चेंडू गोट्याचा सामना करेल अर्जुन. आता मात्र लोअर फुटले पद्धतीचा चेंडू होता, त्यावर एक अप्रतिम षटकार मानता येईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. या 6 धावेने धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या होती ती 38. अतिशय सुंदर असा फटका होता अर्जुन याचा. पहिला चेंडू अतिशय सुंदर हाताळला होता. दुसरा चेंडू काहीसा खराब चेंडू म्हणता येईल. लोअर वोल्टेज पद्धतीचा चेंडू होता, त्यावर अतिशय सुंदर असा षटकार मारला अर्जुनाने. षटकातील तिसरा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा त्याच फटका मारण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण उमेशाचं. 2च धावा. या 2 धावेने धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या होती ती तब्बल 40. अतिशय सुंदर असा गोलंदाज ऋषांक. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करत आहे अर्जुन. सलामीला आलेला फलंदाज अर्जुन. षटकातील चौथा चेंडू. अतिशय सुंदर असा फटका. तिथे वैभव हजर, कोणती चुकी करणार नाही. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 1च धाव. एका धावेने धावसंख्या होती ती तब्बल 41. 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल ऋषांक. अतिशय सुंदर असा चेंडू होता. काहीसा टप्पा पडल्यानंतर उसळी मिळताना गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. या चेंडूवर सुद्धा 1च धाव. एका धावेने धावसंख्येला गती प्राप्त होते. धावसंख्या होती ती तब्बल 42. म्हणजे स्कोरर मित्र अनमोल भागवत आणि कल्पेश घरत अतिशय सुंदर अशी गुणलेखकाची भूमिका आतापर्यंत पार पाडत आहेत वेतोस्वामी चषकामध्ये. अतिशय सुंदर असा चेंडू, पण काहीसा स्वेर मारा, खूपच बाहेर टाकलेला चेंडू होता. टप्पा पडला तो खूपच बाहेर निघताना चेंडू. निर्धाव असा चेंडू होता पण खूपच बाहेर टाकलेला होता. वाईट चेंडू. एका धावेने धावसंख्या होती ती तब्बल 43. षटकातील अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक.
आता मात्र फलंदाज बाद होते. अर्जुनची खेळी संपुष्ट होते. एक मोठा मासा गाळायला लागतोय अर्जुनच्या रूपात बोरशिटी संघाला. एक मोठा आदरा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आता गोलंदाज गोटे यांनी. एक चेंडू फक्त खराब पडला होता गोटे यांचा. बाकी अतिशय सुंदर असे चेंडू हाताळले होते त्यांनी गोटे यांनी. तब्बल 36 धावांचं योगदान दिलं येते संघासाठी. फलंदाज अर्जुन याने अतिशय सुंदर अशी फटकेबाजी केली बोरशिटी संघासाठी अर्जुन याने. आता मात्र नवीन आलेला फलंदाज मैदानात लेफ्ट हँड फलंदाज डावखुरा फलंदाज हंड्या. धावसंख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र नवीन आलेला फलंदाज मैदानात संदेश उर्फ हंड्या लेफ्ट हँड फलंदाज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित वाफे संघ. आपण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल चौथं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज उमेश अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती आधीच्या सामन्यांमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाज उमेश डावखुरे हाताचा गोलंदाज एक फिरकी आक्रमण म्हणता येईल. आणि फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज असेल. दुखापतग्रस्त असलेला फलंदाज स्वतःच्या संघासाठी स्वतःच्या गावासाठी खेळतो होतो. बाली बघूया षटकातील पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल. फुलटक पद्धतीचा चेंडू त्यावर एक सोपा गेला होता पण चुकी करतोय आकाश कोरडे. एक चुकीचा आतापर्यंत 2 कॅच सोडलेल्या आहेत. फलंदाज बाली याचं खूपच मागात पडू शकतो येणाऱ्या 5 चेंडूवर. अजून या षटकातील उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार. षटकातील दुसरा चेंडू उमेशाचा. पुन्हा एकदा फुल टच पद्धतीचा चेंडू त्यावर चेंडू सीमा पार F1 क्वालिटीचा षटकार. कॅच सोडली होती आकाशाने या आधीच्या चेंडूवर. अतिशय सुंदर असा फटका मारला फलंदाज बाली याने. या 6 धावेने धावसंख्येला गती व आकार प्राप्त होतो. धावसंख्या होती ती तब्बल 49 बोरशिटी संघाची. क्रिकेटमध्ये समीकरण असते कॅचेस विन द मॅचेस. नक्कीच कॅच याच्या आधीच्या चेंडूवर कॅच पकडली असती तर नक्कीच हा षटकार बघायला मिळाला नसता प्रेक्षकांना आणि आपल्याला सुद्धा. परंतु जाऊ दे. आता मात्र पुन्हा एकदा हवेत उडालेला चेंडू. आता मात्र चुकी करणार नाही गोलंदाज उमेश. त्याला माहित होतं या आधीच्या चेंडूवर एक सुंदर असा फटका खेळला होता बाली याने. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 49. अजूनही या षटकातील उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता मात्र नवीन आलेला फलंदाज मैदानात रोशन जॉन्टी या नावाने सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू कशी स्ट्राईकला असेल फलंदाज हांड्या संदेश. बघूया मोठे फटके मारण्यासाठी माहीर असलेला फलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज. बोरशिटी संघासाठी अनेक मॅच एकाती खेळलेला आहे तर त्याच प्रति उत्तर देताना आल्याला आपला क्लास दाखवताना का आपल्या या संघामध्ये निवड झालेली आहे लेफ्ट हँड फलंदाज संदेशाची. या 6 धावेने धावसंख्येला गती व आकार प्राप्त होतो. धावसंख्या होती ती तब्बल 55. अतिशय सुंदर असा फटका होता फलंदाज संदेशाचा स्क्वेअर लेगच्या दिशेने. षटकातील अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार. मोठी धावसंख्या उभारण्याचं लक्ष असणार बोरशिटी संघाचा.
अतिशय सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कमबॅक म्हणता येईल गोलंदाज उमेशाचा. अजूनही या षटकातील उर्वरित एक चेंडूचा खेळ शिल्लक. निर्णायक चेंडू म्हणता येईल सामन्याचा धावसंख्या आहे ती आतापर्यंत 55. आता मात्र पुन्हा एकदा आला पुन्हा एकदा तसाच फटका मारताना आता मात्र कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी या 6 धावांनी धावसंख्येला आकारपूर्वक गती प्राप्त होते. धावसंख्या होती तब्बल 4 षटकांच्या समाप्तीनं 61 आणि जिंकण्यासाठी तब्बल 62 धावांची गरज असणार वापे संघाला. यापुढील समालोचनाचा भार सांभाळतील आमचे गुरु रमेश शिंदे सर. धन्यवाद सर, आपण मला जागा दिली आपली. हेलो, थैंक यू सो मच समीर जी अधिकारी. तमाम क्रिकेट रसिकांचं सायंकाळच्या सत्रामध्ये रमेश शिंदे सरचे स्वागत करेल. कॅली अर्थातच कैलाजी भांडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. थँक्यू सो मच, आपण आलात. आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाच्या खात्यावर धावा जमल्या. 61-62 धावांची गरज असेल ती वापे संघाला. म्हटलं जातं भरारीसाठी शोधावं नवं आकाश, कर्तव्यासाठी तोडावे भावनांचे पाश. कितीही समस्या आल्या तरी धैर्य राहावे अभंग, अपयशाला रोज हिंमत, यशाला जिंकत जावं, यशाला जिंकत जावं, यशाला जिंकत जावं. हाच सक्सेस मिळवायचा असेल तर थोडीशी मेहनत करावी लागेल. कारण पहिली इनिंग 61 धावा आणि 24 बॉल 62 रन्सची गरज जर असेल तर मात्र वापे संघाला खूप मोठा संघर्ष आहे. येणाऱ्या बॅट्समनला सांगावं लागेल ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत हे संघर्षाचं मैदान आम्ही सोडणार नाही. त्या अनुषंगाने बॅटिंग झाली तर वापे संघ या मॅचमध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा आणू शकतील. बघूया काय होईल मॅचमध्ये. हु विल विन दिस मॅच आय डोंट नो, बट मॅच विल बी हाय अँड व्होल्टेज. याचं कारण आहे एक बॅट्समन, तो बॅट्समन आपला शहापूर तालुका गाजवतो, ठाणे जिल्ह्यामध्ये गाजलाय. त्याचं नाव आहे श्रावण डोंगरे. मैदानाकडे जाईल आणि त्याच्या सोबतीला आपल्याला बॅट्समन पाहायला मिळेल. वापे संघाचा 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. खूप चांगली मॅच आपल्याला अनुभवायला मिळेल. बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली, खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करणारा संघ अर्थातच राणा स्पोर्ट्स बोरशेती सातत्याने या मैदानावर आपला वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स या संघानं दाखवलाय. माझ्यासोबत या मॅचसाठी स्कोरच्या भूमिकेमध्ये असतील अनमोल, थँक्यू सो मच अनमोलजी. खूप मोलाचं सहकार्य आणि त्यांच्या समवेत कल्पेजी खरत आपलं सुद्धा कौतुक केलं जाईल. मॅचकडे आपण वळूया. 4 षटक आणि 62 धावांची गरज. सर्व आयोजकांचा पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. आपण बघत आहात, आपण ऐकत आहात वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2020-21चा रणसंग्राम. हे युद्ध आहे, बॅटल आहे. योद्धे तेच असतात जे शेवटपर्यंत लढत राहतात. जी माणसं कारण सांगतात ना, यशोगाथा कधीच त्यांच्या गळ्यामध्ये हार घालत नाही. आणि या ठिकाणी कारण सांगून जमणार नाही. अंपायरचा सिग्नल येतोय. लेट्स प्ले. 5:08 मिनिटांनी पहिला चेंडू पडला जाईल. स्ट्रायकिंगवर बॅट्समन आपण बघाल समीर, नॉन स्ट्रायकिंगवर श्रावण डोंगरे. गोलंदाजी मार्कवर चेहरा पाहायला मिळेल अर्जुन बांगर. संघाचा कर्णधार करता धरता सर्वे सर्वा. 62 धावांची गरज. 24 बॉल समोर असतील. पहिला चेंडू बॅकफुट वर येऊन पंच केला. चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ताकद आहे, नजाकत आहे आणि क्षमता बॅट्समन श्रावण डोंगरे. हे नाव खूप प्रसिद्ध आहे. हे नाव का प्रसिद्ध आहे हे मात्र या फटक्याने दाखवून दिलं. पहिल्या चेंडूवर चौकार आला. सुरुवात तर झाली. वेल बिगन इज हाफ डन.
याचं कारण बनतोय श्रावण डोंगरे. वापी संघाचा तारणहार म्हणून ज्यांची ओळख आहे असा खेळाडू श्रावण डोंगरे नॉन स्ट्राईक एंडवर आहे. समीरच्या बॅटमधनं चौकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने चेंडू निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आपण जर सरासरीचा विचार केला तर या मॅच मध्ये प्रत्येक षटकामध्ये 15.50ची 15.5चा रन रेट या ठिकाणी गाठावा लागेल. वापे संघ संघर्ष तर आहे, परंतु याच संघर्षाच्या मैदानावर मार्ग सापडलाय. 2 चौकार तर आले. 62 धावा बनवायच्या आहेत. आकडा दिसत असेल समीर आणि श्रावण डोंगरे या 2 बॅट्समनला 62 तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय हे मैदान सोडणार नाही हे मात्र 2 फटक्यांनी दाखवून दिलं. दिशा स्पष्ट केली. हात खोलून मारण्याचा यावेळेस मात्र प्रयत्न झालाय. 2 चेंडूवर 2 चौकार. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, प्रॉपर टायमिंग कनेक्ट झाला आणि टायमिंग साधला की अशा प्रकारचं चित्र आम्हाला मॅच मध्ये सातत्याने पाहायला मिळतं. फ्रंट फुटला आलाय समीर. यावेळेस चेंडू हवेमध्ये. रोशन टायमिंग जज करतोय चेंडूला. हो हो, व्हॉट अ कॅच. आज मात्र हा झेल आमच्या कॅमेरामॅनने जर टिपला असेल तर याला रेकॉर्ड करून ठेवा. रात्रीसाठी सर्व तरुणांच्या स्टेटसला हा झेल मात्र सातत्याने बघितला जाईल. वाटलं नव्हता हा झेल कॅरी केला जाईल का, कारण डिस्टन्स खूप होतं, परंतु ध्येयापर्यंत पोहोचला. चेंडू खाली आला. क्षेत्ररक्षक रोशन एक चांगला खेळाडू असते, त्याची ओळख ही असते. किती कठीण झेल असला तरी तो सोपा केला आणि त्याच पद्धतीने झेल पकडला गेला. पहिला गडी बाद समीर. सुरुवात चांगली करून दिली, परंतु याला ब्रेक लावण्याचं काम गोलंदाज अर्जुन बांगरच्या हातानं केलंय. चांगला झेल पकडला गेला. आत्ता मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली. स्ट्राईक असेल ती श्रावण डोंगरेकडे. एक विस्फोटक बॅट्समन आहे. अनेक गोलंदाजांचे मनसुबे या बॅट्समनने उधळून लावलेले आहेत. अनेक गोलंदाजांची स्वप्न कुठेतरी अपूर्ण ठेवली. अनेक गोलंदाजांची झोप उडवणारा बॅट्समन म्हणून ज्याची ओळख शहापूर तालुक्याला आहे. साईस्फोट शहापूर या संघामध्ये आपलं स्थान गेल्या अनेक वर्षापासून निश्चित करून अटॅकिंग गोलंदाज म्हणून ज्यांनी ओळख निर्माण करून दिली तोच बॅट्समन आपल्या समोर पाहतात श्रावण डोंगरे. राईट आमवरती विकेट. पुढील चेंडू परफेक्ट यार्कर. मधल्या स्टंपवर चेंडू फेकला होता. ही गोलंदाजी राणा स्पोर्ट्स बोर्शेदी संघाला अपेक्षित आहे, परंतु हा खेळाडू आपल्या संघासाठी पुढील षटकामध्ये डोकेदुखी ठरू शकतो. बालीचं एक षटक आपल्याला पाहायला मिळेल. रोशन सुद्धा चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजाचा भरणा आम्हाला राणा स्पोर्ट्स बोर्शेदी संघामध्ये सातत्याने पाहायला मिळतो, परंतु स्ट्रायकिंग बॅट्समन आपण बघत आहात श्रावण डोंगरे. टेनिस क्रिकेट जगतातील खूप मोठं नाव, ज्या नावाला ब्रँड बनवण्याचं काम या खेळाडूने केलंय तो खेळाडू म्हणजे श्रावण डोंगरे. यावेळेस अर्जुन बांगरचा पाय घसरला, तोल गेला आणि चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. निश्चितच बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला तर चेंडू थांबणार नाही हे दाखवत असताना श्रावण डोंगरे भिवू नका, मी अजून खेळतोय. जोपर्यंत ही शर्यत संपणार नाही तोपर्यंत मी मैदान सोडणार नाही हे दाखवत असताना, कारण कठीण परिस्थिती आहे आणि कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला प्रत्येकाच्या पावलानं सांगावं ध्येय अजून खूप लांब आहे. दिल्ली अभी तो बहुत दूर है. डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत आणि 3 जानेवारी 2021 हा दिवस दैदिप्यमान सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आपल्या साक्षीला येईल. क्या बात आहे. फटका चांगला आडव्या बॅटनं खेळलाय. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चौकार आले. धावा पाहायला मिळतील स्कोर बोर्डवर तब्बल आणि तब्बल 16 धावा, 16 रन्स. समीकरण बदललं. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल वापे संघाला, परंतु वापे संघाची ही समुद्राच्या मध्ये असणारी नौका किनाऱ्यावर नेण्याचं काम करणारा नाविक जर कोण असेल तो म्हणजे श्रावण डोंगरे. या मॅचच्या हायकोर्टातील निकाल लावणारा वकील जर कोण असेल तो म्हणजे श्रावण डोंगरे. बुद्धिबळाच्या पटलावरील जर वजीर कोण असेल तर श्रावण डोंगरे. आणि वापे संघाला चांगली फलंदाजी करून ही मॅच जिंकवणारा खेळाडू कोण असेल तो म्हणजे श्रावण डोंगरे. 16 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतील. मॅन्डेटरी पॉवर प्ले. अर्जुन बांगर थोडासा महागडा ठरलाय पहिल्या षटकामध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येईल. दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन गोलंदाज
सुमित मॅन फ्रॉम बोरशेती, राणा स्पोर्ट्स बोरशेती. दोन संघांमध्ये युद्ध चालू आहे. म्हटलं जातं कुस्ती रंगण्यासाठी दोन कुस्तीपट्टू ताकदीचे असावे लागतात आणि मॅच रंगण्यासाठी दोनही संघ तेवढ्या ताकदीचे असावे लागतात. हे दोनही संघ तगडे संघ आहेत. राईट मारून दी विकेट. क्या बात आहे. टप्पा अचूक होता. यावेळेस संधी निर्माण झाली परंतु संधी गमावली. एक धाव कंप्लीट. श्रावणला माहिती आपली विकेट महत्वाची. एकच सिंगल. डर के आगे जीत है. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढे तुला रे गड्या भीती कशाची. डर के आगे जीत है. हे मात्र दोन्ही संघांना दाखवावं लागेल. गोलंदाजीवर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज सुमित. समोर आपण बॅट्समन बघत आहात. गुड पर्सनॅलिटी. बायसेप ट्रायसेप खूप मजबूत असणारा बॅट्समन. मनगट खूप शाबूत आहे. डोक्यावर बर्फ मुखामध्ये साखर नसणारा बॅट्समन श्रावण डोंगरे. ऑन स्ट्राईक. ओ होर पिच बॉल. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाची पाहायला मिळाली. श्रावण डोंगरेला ओव्हर पिच बॉल टाकणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घातल्यासारखं होईल. निश्चितच एक चांगला बॅट्समन आहे. शहापूर तालुक्याचा हिरा श्रावण डोंगरे. कौतुक का केलं जात होतं याचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं. श्रावण डोंगरेच्या बॅटमधून आला हा षटकार. 6 धावा. निश्चितच आमचे स्कोरर मित्र सन्माननीय ब्रीजर सिक्स मारला ना त्यांनी. एक सिक्स मारला ना. ते झालं. षटकातील पुढील चेंडू श्रावण डोंगरेच्या बॅटमध्ये आला. ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. स्टँड अँड डिस्पॅच. जोपर्यंत श्रावण डोंगरे मैदानात आहे तोपर्यंत विजयाच्या आशा या सातत्याने पल्लवित राहतील. नजाकत भरा स्ट्रोक. क्या बात आहे. ताकदीचा पुरेपूर वापर. हातामध्ये बॅट जणू काही शस्त्र आहे आणि हे शस्त्र वाऱ्यासारख्या वेगाने फिरवतोय श्रावण डोंगरे. 3 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये झालाय. 13 धावा. आता मात्र विजयाच्या वाटेवर असणारा संघ वापे संघ वाटचाल करतो विजयाकडे. हो हो मिस टायमिंग स्ट्रोक. मिडल अप करू शकले नाही. परिणामी एकच सिंगल. थोडीशी पंबलिंग झाली परंतु थांबावं लागेल. म्हणून म्हटलं जातं माइंड सेट ज्या खेळाडूचा आहे ना तो खेळाडू लवकर आपली विकेट्स देत नसतो आणि यावेळेस मात्र स्वतःची विकेट राखण्यात मुलाचा वाटा महत्वपूर्ण योगदान आपल्या संघासाठी देताना श्रावण डोंगरे. आता मात्र स्ट्रायकिंगवर आपण बॅट्समन बघाल. कोण आहे तो. उमेश. 14 चेंडू 32 धावा. हे 2 चेंडू मात्र खूप इम्पॉर्टंट असतील सुमितसाठी. थोडीशी कॉन्फिडन्स लेवल वाढवून चेंडू फेकावे लागतील कारण 14 चेंडू 32 धावा म्हणजे अजून संघर्ष आहे. मार्ग शोधलाय श्रावण डोंगरेने चौकार आणि षटकारांचा. ही क्रिकेटची व्याख्या या खेळाडूनं पूर्णपणे परिसीमेपर्यंत नेऊन ठेवली. क्या बात आहे. योग्य वेळेला योग्य क्रुशियल मुवमेंट याला म्हणतात. निर्णयात्मक क्षण याला म्हणतात आणि याच निर्णयात्मक क्षणाला तुम्ही जर डॉट बॉल घ्याल तर मात्र आपल्या संघावर थोडंसं संकट येईल. श्रावण डोंगरेने ही मॅच थोडीशी सोपी केली. 13 चेंडू 32 धावा. संघर्ष तर आहेच पण म्हटलं जातं मित्रांनो आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करून देत असतो. संघर्ष करण्याची तयारी ठेवा. प्रयत्न प्रामाणिक राहिले आणि त्याच प्रामाणिक प्रयत्नांना तुमच्या नशिबाची साथ लागली ना तर मात्र निश्चित तुम्ही यशाकडे जाल. एक सिंगल आली. षटक संपलं. स्ट्राईक असेल श्रावण डोंगरेकडे. 12 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज. अर्धी कामगिरी पूर्ण. स्कोरबोर्डवर धावा लागल्या 31-2 षटकाच्या समाप्तीनंतर आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पूर्वार्ध बघितलं 31 धावा. उत्तरार्धामध्ये सुद्धा 31 धावांची गरज. होतील का. निश्चितच अशक्य या जगामध्ये काही नाही आहे. इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. फक्त योग्य वेळेला योग्य डिसिजन घेण्याची क्षमता ज्या माणसाच्या ठायी असते ना तो माणूस सातत्याने यशस्वी होत असतो. म्हणून की काय आमचं वय वर्ष 25-26 झालं की आमच्या घरातली माणसं आम्हाला लग्न करण्यासाठी आमच्या पाठीमागे लागलेले असतात. त्यांनाही माहीत आहे योग्य वेळेला योग्य गोष्ट करणं गरजेचं आहे. 2 षटकं निघून गेली. 31 धावा स्कोरबोर्डवर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 31 धावांची गरज.
अर्धी कामगिरी पूर्ण, बल बिगन इज हाफ डन. अर्धी कामगिरी पूर्ण, चांगली सुरुवात पाहायला मिळाली, परंतु श्रावण डोंगरे राणा स्पोर्ट्स बोरशिदी संघासाठी एक रेड सिग्नल आहे, एक स्पीड ब्रेकर आहे, अडथळा आहे. निश्चित श्रावण डोंगरे जर या मॅचमध्ये राहिला तर मात्र राणा स्पोर्ट्स बोरशिदी संघासाठी तो खूप मोठा अडथळा ठरेल. मॅचकडे जातोय. गोलंदाजी मार्कवरील गोलंदाज बाली, फिरकी आणि या टेनिस क्रिकेट जगतातील गोलंदाजीचा जादूगार बाली गोलंदाजी मार्गवर आहे. हे षटक जर चाललं तर मात्र वापे संघ अडचणीत येईल. दरम्यान पहिला चेंडू. हो, क्या बात आहे, लाजवाब, अतिशय चांगली गोलंदाजी आणि विकेट्स. चेंडू बॅटची एज घेऊन यष्टीरक्षक निखिलच्या हातामध्ये चेंडू गेलाय. आत्ता मात्र सोपा सामना थोडा कठीणाकडे जाताना, कारण 11 बॉल आणि 31 रनची गरज. जेवढे निर्धाव चेंडू फेकले जातील तेवढ्या दबावाने बॅटिंग करावी लागेल वाफे संघाला. धाबा जर आल्या तर मात्र बोरशिदी संघ बॅकफुटला राहील. सामना मित्र म्हणून अजूनही बॅलन्स आहे. नवीन आले प्रेक्षक या ठिकाणी असतील तर आपल्या माहितीसाठी सांगतो, सामना चालू आहे राणा स्पोर्ट्स बोरशिदी आणि वाफे या दोन संघाच्या दरम्यान. प्रथम बॅटिंग केली बोरशिदी संघानं. 24 बॉलमध्ये तब्बल 61 धावा आणि 62 धावांची गरज असताना पहिल्या दोन षटकामध्ये वापे संघाने खेचून काढल्या 31 धावा आणि अजून 31 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 11. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते बालीच्या माध्यमातून. बाली एक फिरकी गोलंदाज आहे, कधी कधी चेंडू फास्ट फेकतो. हे व्हेरिएशन्स आहे, याला म्हणतात इम्प्रोव्हायझेशन, स्वतःमध्ये परिवर्तन करणं, याला म्हणतात बदलाव. एक छोटासा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा बन जाता है. या ठिकाणी मात्र काय घडेल हे बघावं लागेल. हो, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये केलेलं परिवर्तन. एकच सिंगल धाव येईल. डीपमध्ये 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूला जाऊ देणार नाही, अडवतील. क्षेत्ररक्षण झालंय, फेकी सुद्धा झाली, परंतु मनामध्ये एक अट्टास घेतलाय श्रावण डोंगरेने. या क्षणापासून मला स्ट्रायकिंगवर राहणं म्हणजे आपल्या संघासाठी एक जमेची बाजू असेल. 2 चेंडू फेकून झाले, 1 धाव खर्च केली. आता मात्र 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. म्हणजे भिवंडीच्या क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर अजून मॅच सोपी आहे. याचं कारण 10 चेंडू आणि मारायचे फक्त 5 षटकार. 10 बॉल 5 षटकार. मॅच सोपी आहे, परंतु आपण जर बघायला गेलं, जी गोष्ट आपण मैदानाच्या बाहेर राहून बोलू शकतो ती मैदानामध्ये कठीण असते. म्हणून कोणत्याही गोष्टीवर भाष्य करण्यापूर्वी तिचा अनुभव असणं गरजेचं असेल. 10 चेंडू, विजयासाठी 30 धावांची गरज. खूप मोठा संघर्ष वापे संघासमोर आहे, परंतु वापे संघाचा वाघ या शहापूर तालुक्याचा अव्वल दर्जाचा खेळाडू श्रावण डोंगरे. स्टान्स बघा. ओहो, यावेळेस झेल सुटली. श्रावण डोंगरे नॉन स्ट्राईक एंडवरच्या बॅट्समनला सांगतो, येस आय कॅन डू इट. माझ्यामध्ये क्षमता आहे, मी करू शकतो. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. निखिल नाराज असेल, कारण निखिलला माहिती आहे हा खेळाडू या मॅचचं चित्र कधी पालटेल सांगू शकत नाही. दी वन मॅन आर्मी, एकेका लढवय्याने कमी मावळ्यांच्या साथीनं अनेक किल्ले सर केल्याचा इतिहास महाराष्ट्राच्या मातीला परिचित आहे. निश्चितच एक एक खेळाडू आपला संघ सातत्याने विजयाचा पताका फडकवीत ठेवील असा खेळाडू आहे श्रावण डोंगरे. पण तो निखिलचे क्षेत्ररक्षण बघा. यावेळेस बाउन्स केला चेंडू. ही क्षमता बालीमध्ये आहे. निश्चितच बालीचं षटक म्हणजे आपल्या संघासाठी एक आनंदाची पर्वणी असते. मास्टर माइंड बॉलर आहे, खूप चांगली जबाबदारी हा पेलतो असा गोलंदाज बाली गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत बालीने 4 चेंडू फेकले, केवळ 1 महत्त्वपूर्ण विकेट आणि 2 धावा खर्च केल्या. आठ चेंडू 29 धावांची गरज. हो, क्या बात आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी, परफेक्ट लाईन पाहायला मिळाली बालीच्या माध्यमातून. हे षटक म्हणजे या संपूर्ण सामन्याचं भविष्य दाखवणारा भविष्यकार बाली. आपल्या संघासाठी खूप चांगली गोलंदाजी करताना इकॉनॉमिकल बॉलिंग, कलात्मक गोलंदाजी, अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली बालीच्या माध्यमातून. निश्चितच लेग ब्रेक मी सकाळी चर्चा केली आणि सायंकाळच्या चर्चेला सुद्धा उधाण येईल यात शंका नाही. वन ऑफ द बेस्ट प्लेयर ऑस्ट्रेलियन प्लेयर शेन वॉर्न is the most popular leg breaker bowlers in the cricket history.
क्रिकेटच्या जगतामध्ये, क्रिकेटच्या इतिहासामध्ये लेग ब्रेकर बॉलच असेल तो म्हणजे शेन वॉर्न, आणि त्याचा आदर्श आमचे सर्व खेळाडू घेत आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. लेग ब्रेक बॉल पडल्यानंतर टर्न झाला, स्पिन झाला. निश्चितच लेदर बॉल स्विंग होतो आणि टेनिस बॉल स्पिन होताना आम्ही बघितलंय. अतिशय निर्णात्मक षटक पाहायला मिळालं. याच सायंकाळच्या सत्रामध्ये सन्मान्य विजयभाई भगत साहेब यांचं शुभ आगमन. थँक्यू सो मच. आपण या सामन्यात आनंद घेत आहेत. 3 षटकं निघून गेली. वापे संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 33 धावा. विजयासाठी 6 चेंडू 29 धावांची गरज. अडचणी वाढल्या वापे संघासाठी आणि त्याच अडचणी वाढवण्याचं काम गोलंदाज बालीच्या माध्यमातून झालंय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सौंदर्यपूर्ण गोलंदाजी, डोळ्यात भरावी आणि मनाला आनंदाचा आल्हाद व्हावा अशी गोलंदाजी बालीच्या माध्यमातून झाली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण 2 षटकांचा विचार केला तर तब्बल 31 धावा होत्या आणि तदनंतर मात्र बाली आला. बालीने आपली गोलंदाजी चमत्कारिता दाखवली. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली गेली. आता मात्र 6 चेंडू 29 धावा. श्रावण डोंगरे मनामध्ये कल्पनेचा काहूर, पण याच कल्पनेच्या काहुरामध्ये जगावं लागेल का? 6 चेंडू 29 धावा. कोण होईल या मॅच मध्ये विजयाचा मानकरी? राणा स्पोर्ट्स बोरशेती की वाफे? एका बाजूला वाफे की एका बाजूला राणा स्पोर्ट्स बोरशेती? जो संघ चांगलं प्रदर्शन करेल तो संघ मात्र विजयाचा मानकरी होईल. 6 चेंडू 29 धावा. थँक्यू सो मच गौरव सावंत, tenniscricket.in, कारण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून tenniscricket.inच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा उभ्या देशभर पोहोचली जाते. हॅट्स ऑफ यू. आपलं सुद्धा कौतुक केलं जाईल. 6 चेंडू 29 धावा. बोरशेती संघ, मकरंद सर, चर्चा तर खूप झाली. आपण या ठिकाणी डिसिजन लगेच 6 चेंडू नंतर येईल. या मॅचचा निकाल अजून यायचा बाकी आहे. हू विल विन दिस मॅच? कोण जिंकेल ही मॅच? 6 चेंडू 29 धावांची गरज वापे संघाला. पाच चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याची ताकद, हिंमत, नजाकत या बॅट्समन मध्ये आहे. श्रावण डोंगरे. 6 चेंडू 29 धावा. गोलंदाजी मार्गावर रोशन. 6 चेंडू 29 धावा. मॅचला सुरुवात. फुलटॉस बॉल. पहिल्या चेंडूची कामगिरी पूर्ण. षटकार आला. एकदा का श्रावण डोंगरीची बॅट बोलायला लागली तर मात्र त्या बोलीला थांबवणारा एकही जादूगार या मैदानामध्ये असणार आहे. मी सांगितलंय हा अडसर आहे. आपल्या संघासाठी खूप मोठा खेळाडू आहे श्रावण डोंगरे. आज मात्र हिरो ठरेल का? 6 धावा आल्या. 5 चेंडू 23 धावा. 5 चेंडू 23 धावा. सामना अजूनही बॅलन्स आहे. मी तर म्हणेन हा खेळाडू आहे, तो जादूगार आहे. एका दिवसाचा नायक पिक्चर आपण बघितला असेल. संपूर्ण देश बदलण्याची हिंमत ठरवणारा खेळाडू, अख्ख्या मॅचचं चित्र बदलणारा खेळाडू. आम्ही म्हणतो युनिटी इज द स्ट्रेस. एकीचे बळ खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इंद्रधनुष्याला सुद्धा चमकण्यासाठी 7 रंगांना एकत्र यावं लागतं. हा खेळाडू 11 खेळाडूंना एकत्र घेऊन आपली मॅच, आपला संघ सातत्याने चमकवतो. त्याचं नाव आहे श्रावण डोंगरे. नाव नाही, आज मात्र ब्रँड बनलाय श्रावण डोंगरे. 5 चेंडू 23 धावा. षटकार लागला. चेंडू बॅटच्या टप्प्यामध्ये आला तर षटकार जाईल. दरारा, धाक, आवाज, आघात, यलगार, स्वीट साऊंड, बिग ब्लास्ट. या ठिकाणी 6 धावा. पुन्हा एकदा आमचे अनमोल भागवत पेनच्या साहाय्याने लिहितात 6 धावा. गोलंदाज रोशन. आजपर्यंत या गोलंदाजाने कधी दडपण घेतलं नव्हतं, परंतु या मॅच मध्ये काय घडतंय मित्रांनो? सस्पेन्स आहे आणि ज्या गोष्टी सस्पेन्स असतात त्या बघण्यासाठी आम्हाला खूप आनंद वाटत असतो. म्हणून की काय, आम्ही हॉरर सीनला खूप महत्त्व देतो. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? पुढे काय होईल? 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज. चार चेंडू 17 धावा.
एका बाजूला राणा स्पोर्ट्स बोर्ड शेती तर एका बाजूला वाफे. एका बाजूला दक्षिण दिशा तर एका बाजूला उत्तर. एका बाजूला उत्तरेचे वारे तर दुसऱ्या बाजूला दक्षिणेचे वारे. एका बाजूला भरती तर एका बाजूला ओटी. हा शाप आहे क्रिकेटला. 4 चेंडू 17 धावांची गरज. वापे संघाचा बादशाह शहेनशाह श्रावण डोंगरे. बॅट आणि पॅड मध्ये चेंडू टाकला गेला. श्रावण डोंगरेच्या बॅट मधनं सौंदर्यपूर्ण फटका. 6 धावा. काय बॅटिंग करतोय बॅट्समन श्रावण डोंगरे. हो, युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जर घरी मॅच बघत असतील तर त्यांनाही वाटलं असेल गाडीला क्रिक मारावी आणि मैदानाच्या बाहेर यावं. 3 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. श्रावण डोंगरे दाखवत असताना आपल्या बॅटिंगचा जलवा दमखम दाखवलं. ताकद, नजाकत, जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष, विश्वास, विलोभनीयता, विश्वसनीयता आणि याच विश्वासाचा पाणीपत होऊ नये यासाठी चाललेली बॅटिंग, यासाठी चाललेली ही चमकदारिता. श्रावण डोंगरे द ब्रँड ऑफ शहापूर तालुका. 5 षटकार मारेल का? 3 लागले गेले. रोशनच्या मनामध्ये दडपण, काळजाची स्पंदनं वाढलेली असताना प्रेक्षकांना विनंती आणि सूचना, जर एखाद्याला काळजाचा त्रास असेल, अटॅकचा त्रास असेल तर हा सामना बघू नका म्हणणार नाही. काळजीपूर्वक बघा. 3 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. श्रावण डोंगरे ऑन स्ट्राईक. बालीचं डायरेक्शन यावेळेस काय सांगेल. 3 चेंडू 11 धावांची गरज असताना समोर बॅट्समन, ज्या बॅट्समनच्या बॅटमध्ये निघाले 2-3 ब्रँडेड क्वालिटीचे षटकार. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक 3 षटकार. विजयासाठी 3 चेंडू 11 धावांची गरज. कोण कोणाच्या खांद्यावर, कोण कोणाच्या हातावर, कोण कोणाच्या बाजूला उभं राहून ही मॅच बघत आहेत. मॅचचा आनंद घेताना प्रेक्षक, आम्ही हे विसरून गेलोय की जगतावर कोरोनाचं संकट आहे. आम्ही आज मात्र हे लक्षात ठेवतोय. श्रावण डोंगरेने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. 5 चेंडूची मॅच फायनल होईल यात शंका नाही. 18 धावा आल्या. 3 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. 1 षटकार जरी लागला तरी 5वा चेंडू फेकावा लागेल. या ठिकाणी पुन्हा एकदा क्रिकेटच्या इतिहासाची नोंद होईल का? श्रावण डोंगरे, थोडीशी कॉन्फिडन्स लेवल कमी झाली गोलंदाज रोशनची आणि श्रावण डोंगरेची कॉन्फिडन्स लेवल मात्र आकाशाच्या ढगांना जाऊन भेटलेले आहे. यावेळेस मात्र हा लपंडाव आहे. डर के आगे जीत है, करावं लागेल. कल करे सो आज, आज करे सो अभी हे दाखवत असताना श्रावण डोंगरे नावाचं वादळ या ठिकाणी घोंगावलं. म्हणून की काय म्हटलं जातं, भरारीसाठी शोधत जावं रोज नवा आकाश, कर्तव्यासाठी तोडावे भावनांचे पाश. कितीही समस्या आल्या तरी दोरावे अभंग. अपयशाला रोज हिलवत यशाला जिंकत जावं, यशाला जिंकत जावं आणि यशाला जिंकत जावं. 3 चेंडू 11 धावा. घाई करायचे मित्रांनो, सामना इम्पॉर्टंट आहे याची चाहूल आम्हाला आहे, परंतु पुढील एक मॅच आम्हाला या ठिकाणी खेळवायची आहे. श्रावण डोंगरेने मारले 3 षटकार. 3 चेंडूचा खेळ शिल्लक 11 धावांची गरज. काळजाची स्पंदन 120च्या वर गेली. हाय अँड व्होल्टेज मॅच बिटवीन राणा स्पोर्ट्स बोर्ड शेती अँड वाफे. 3 चेंडू 11 धावा. 2 चेंडू डॉट फेकावे लागतील तेव्हा ही मॅच बनेल. 2-2 क्षेत्ररक्षक श्रावण डोंगरेच्या तोंडासमोर. हो, मिस्टर शोक अर्जुन बांगर, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, थ्रो झालाय, परिणामी 2 धावा आल्या. आता मात्र 2 चेंडूची मॅच कंपल्सरी या ठिकाणी फेकावे लागतील. काय मॅच झाली, परंतु अर्जुनचं कौतुक केलं जाईल. चेंडू अडवला. घाई करायचे मित्रांनो, आम्हाला पुन्हा एकदा यावेळेस कविता आठवेल. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. रमेश शिंदे तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करेल. विजयासाठी 2 चेंडू 9 धावांची गरज. अर्जुन बांगरला बॉल लागला असेल तर कृपया बघायचं आहे.
कोण होईल राजा, कोण होईल रंक, कोण होईल नायक, कोण होईल खलनायक, कोण होईल हिरो, कोण ठरेल व्हिलन, कोण होईल विजेता आणि कोण जाईल अपयशाच्या छायेमध्ये. हु विल विन दिस मॅच, राणा स्पोर्ट्स बोर्ड शेती की वाफे, वाफे की राणा स्पोर्ट्स बोर्ड शेती. 2 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. या चेंडूवर जरी षटकार आला तरी शेवटचा चेंडू फेकावा लागेल. या चेंडूवर 3 धावा आल्या, शेवटच्या चेंडूवर 6 माराव्या लागतील. श्रावण डोंगरे स्ट्राईक एंडवर, गोलंदाजी मार्कवर रोशन. क्या बात है, पैसा वसूल मॅच आज या ठिकाणी पाहायला मिळते. हो दिस काय घडलं, काय बिघडलं. हो हो, या ठिकाणी श्रावण डोंगरेने आतापर्यंत विजयी खेळी करण्याचा मानस कुठेतरी कमी पडतोय की काय, ही चिन्ह पाहायला मिळाली. आणि आता मात्र रोशन काळजाची स्पंदनं वाढली होती, कमी केली, सुटकेचा निश्वास घेतला गेला. जणू काही मॅचचा ऑपरेशन चालू आहे, जणू काही मॅचचा पोस्टमॉर्टम चालू आहे, चिरफाड चालू आहे या मॅचची. विजयासाठी 1 चेंडू 9 धावा. श्रावण डोंगरेच्या मनामध्ये पश्चाताप, बॅट मात्र डोक्याला टच करतो श्रावण डोंगरे. वेळ निघून गेली, आतापर्यंत वादळी खेळी केली. 6 चेंडू 29 धावांची गरज असताना जवळपास 20 धावा या 4 चेंडूमध्ये जमावल्या आणि आता मात्र 1 चेंडू 9 धावा. गोलंदाज रोशन कोणत्याही प्रकारची चुकी करेल का. नो चेंडू फेकला, षटकार गेला तर मॅच बनेल, परंतु चेंडू जर ग्राह्य धरला, चांगल्या पद्धतीचा फेकला तर मात्र ही मॅच राणा स्पोर्ट्स बोर्ड शेती संघाच्या खात्यामध्ये असेल. श्रावण डोंगरे आज मात्र हिरो ठरण्याची वेळ होती. 6 चेंडू 29 धावा, 5वा चेंडू पूर्णपणे डॉट फेकला. बोर्ड शेती संघ घाई करायचे मित्रांनो. यावेळेस चेंडू हवेमध्ये, निश्चितच विजयी झाला तर राणा स्पोर्ट्स बोर्ड शेती संघ. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु म्हटलं जातं मित्रांनो, जिंकणारेच मनामध्ये बसतात असं नाही आहे, हारणारा सुद्धा मनामध्ये घर करून ठेवतो. आणि आज मात्र कॅपिटल लेटर्समध्ये नाव कोरलं गेलं, काळजामध्ये ते नाव सातत्याने कोरलं जाईल. श्रावण डोंगरे, खूप चांगल्या बॅटिंगचा जलवा या ठिकाणी पाहायला मिळाला श्रावण डोंगरेच्या बॅटमधनं. परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली आणि याच प्रयत्नांच्या पराकाष्ठातून मार्ग सापडला नाही. जिंकला राणा स्पोर्ट्स बोर्ड शेती संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक हार्दिक अभिनंदन, कौतुक केलं जाईल वापे संघ. श्रावण डोंगरे हरलास जरी आज तू, हा तुझा अंत नाही, येईल उद्याचा दिवस सामर्थ्य नाशवंत नाही. याच व्याख्येला आपण वाचावं. भेटूया उद्याच्या दिवसामध्ये. तत्पूर्वी सर्व आयोजक सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वांना रात्रीसाठी गुड नाईट. भेटूया उद्याच्या दिवसामध्ये. थँक्यू सो मच.